आता 7 सप्टेंबर 2025 रविवार आहे. या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे. आता हे संपूर्ण भारतात दिसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही भारतात असाल तर तुम्हाला जर ह्याचे वेध पाळायचे असेल तुम्ही पाळू शकता, कारण हे भारतात दिसणार आहे. त्याच्यानंतर संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे, अंटार्क्टिका या प्रदेशात हे ग्रहण दिसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठे आहात, कुठल्या प्रदेशात आहात, कुठल्या देशात आहात त्याप्रमाणे ठरवून तुम्हाला हे ग्रहण पाळायचं असेल, याचे वेध पाळायचे असेल तर तुम्ही पाळू शकता. दुसरी गोष्ट, जर तुम्ही सशक्त व्यक्ती आहात, तुम्हाला काही आजार नाहीये, काही नाही, एकदम सुदृढ आहात, तर 7 तारखेला दुपारी 12:37 पासून तुम्ही याचे वेध पाळू शकता. आता ह्याच्यात जेव्हा वेध सुरू होत आहेत 12:37 पासून, जर तुम्ही सुदृढ व्यक्ती आहात तर तुम्ही रोजची तुमची पूजा करू शकता, तुमची जी रोजची कामं असतात ती करू शकता, तुमचा जप करायचा असेल देवाचा तो करू शकता, किंवा आता कोणाचं श्राद्ध असेल त्या दिवशी 12:37च्या दरम्यान काही असेल तर करू शकता. सुदृढ व्यक्ती म्हणतोय मी. त्याच्यानंतर पुढे, जर तुमच्या घरात कोणी बाळ असेल, बाल्यावस्थामध्ये असेल, वृद्ध असेल, आजारी कोणतरी असेल, गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी संध्याकाळी 5:15 पासून याचे वेध पाळायचे. आता जे मी सांगितलं, आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, लहान बालकं किंवा कोणतरी झोपू नये कोणतरी तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती, तर त्यांनी संध्याकाळी 5:15 पासून म्हणजे 4:15 पासून याचे वेध पाळायचे. आता वेध कसे पाळायचे, काय करायचे ते मी सांगतो पुढे तुम्हाला. आता रात्री 9:57 ते 1:27 म्हणजे 8 तारखेची पहाट म्हणू शकतो आपण. 7 तारखेला रात्री 12 वाजता 7 तारखेची रात्र संपली की 8 तारीख सुरू होते दुसऱ्या दिवशी. त्याच्यामुळे 8 तारखेची पहाट 1:27 हा मुख्य काळ आहे ग्रहणाचा. म्हणजे मी पुन्हा सांगतो, 7 तारखेची रात्र 9:57 ते 8 तारखेची पहाट 1:27 या काळात ग्रहणाचा मुख्य काळ असतो. त्यामुळे या काळात काय करायचं नाहीये तुम्हाला, तर या काळात पाणी प्यायचं नाहीये, झोपायचं नाहीये, लघवी, बाथरूम ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीयेत. ही करू नका असं शास्त्रात सांगितलेलं आहे. मी पुढे जाऊन सांगतो अजून याचं विश्लेषण तुम्हाला. आता ह्या जो ग्रहण काळ आहे तो 12 राशी आहेत, त्या प्रत्येक राशीला कसं जाऊ शकेल हे ग्रहण ते थोडक्यात त्यांनी फळ दिलेलं आहे. तर मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना शुभ फळ दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या राशींना हे ग्रहण चांगलं जाईल, काहीतरी लाभ होईल तुम्हाला. त्याच्यानंतर मिथुन, सिंह, तूळ आणि मकर ह्या ज्या राशी आहेत या राशींना मिश्र फळ दिलेलं आहे. त्याच्यानंतर कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशी आहेत यांना थोडंसं अनिष्ट फळ दिलंय. अनिष्ट फळ दिलंय तरी घाबरून जाऊ नका, काही कोणाचं वाईट होत नाही. आता ज्या राशींना अनिष्ट फळ दिलंय म्हणजे वृश्चिक, कुंभ, मीन आणि कर्क या राशींना थोडंसं अनिष्ट सांगितलंय. तर ह्या राशीच्या समजा गर्भवती स्त्रिया असतील किंवा वृद्ध माणसं असतील तर तुम्ही शक्यतो हे ग्रहण बघू नका. तुम्ही जिकडे असाल तिकडे समजा हे ग्रहण दिसणार असेल आणि तुमची ही रास असेल तर शक्यतो हे ग्रहण बघू नका असं शास्त्रात सांगितलेलं आहे. आता हे झालं सगळं ग्रहणाची माहिती. आता या पलीकडे जाऊन सांगतो मी की शास्त्रात सगळं ग्रहणाविषयी व्यवस्थित सांगितलेलं आहे की तुम्ही सुदृढ व्यक्ती आहात तर तुम्ही कधी वेध पाळा, तुम्ही गर्भवती स्त्री आहात तर तुम्ही कधी पाळा, वृद्ध आहात तर कधी पाळा, लहान बालक आहात तर कधी पाळा, हे सगळं झालं. पण आत्ताचा जो काळ आपला आहे, धकाधकीचं जीवन चालू आहे, आपण सकाळी 9-12ची ट्रेन पकडतो, रात्री घरी येतो. त्याच्यामुळे ग्रहणाचे वेध पाळणं हे तुम्हाला पाळावेच लागतील 100%. असं कुठेही सक्ती नाहीये, कोणावरही जबरदस्ती नाहीये. त्याच्यामुळे जर तुम्ही गर्भवती स्त्री आहात आणि तुम्हाला वेध पाळणं शक्य नसेल तर काही घाबरून जाऊ नका, काही होत नाही. ग्रहण हे वाईट नसतं. फक्त जर तुमची मी आता जी रास सांगितली याच्या रास तुमची येत असेल तर शक्यतो ग्रहण बघू नका, घरात बसा, देवाचं नाम जप करा, आनंदात जाईल तुमचा ग्रहणाचा काळ. त्याच्यामुळे तुम्हाला वेध पाळायचे नाहीये तर नका पाळू, किंवा तुम्ही सुदृढ व्यक्ती आहात पण तुम्हाला वेध पाळायचे नाहीयेत नका पाळू. कोणाही कुठेही जबरदस्ती केली नाहीये किंवा तुम्ही वेध पाळले नाहीत म्हणून तुमचं वाईट होणार आहे असंही कुठे लिहिलेलं नाहीये किंवा कोणीही असं सांगत नाही. त्याच्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. ग्रहण हे चांगलंच असतं, फक्त मानवी जीवनावर त्याचा थोडासा निगेटिव्ह परिणाम म्हणजे आपल्या मनात निगेटिव्ह विचार येऊ शकतात. आणि जर गर्भवती स्त्रिया असतील त्यांच्या पोटात बाळ असतं
त्यांच्यात काही वाईट परिणाम होऊ नयेत, निगेटिव्हपणा जास्त येऊ नये म्हणून असं सांगितलेलं असतं की जर तुमची रास या अनिष्ट फळामध्ये असेल तर तुम्ही हे ग्रहण बघू नका. त्याच्यामुळे ग्रहणाला घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि जबरदस्ती नाहीये, मी म्हटलं तसं जर वेद पाळायचे नाहीये तुम्हाला, तुमचे रोजचे काही सकाळी उठून तुम्ही डबा करून कामाला जाताय, सकाळी रात्री येताय तुम्ही, तुमचा जो काही रोजचा रुटीन असेल, रोजचं काही नित्यक्रम आहे तुमचा चालू ठेवा. ग्रहण पाळू नका, वेद पाळू नका. कोणीही कुठेही काही जबरदस्ती केलेली नाही. त्याच्यामुळे ह्या मी जेवढं मला शक्य होतं तेवढी मी बरीच माहिती दिली आहे याच्यात. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला जेवढी असेल तेवढी माहिती नक्की देईन. ऑल द बेस्ट.